नमस्कार मंडळी, मी जयदेव कुंभारे आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करीत आहे. विशेष करून आज एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो. मागच्या दिवसामध्ये एक जी-आर आला होता सरकारच्या, की जितके लोकं टेम्पररी टेम्पररी दिव्यांग आहेत, त्या लोकांना एकही लाभ मिळणार नाही. म्हणजे पूर्ण लाभ केवळ पर्मनंट दिव्यांगांना म्हणजे ज्यांच्याकडे पर्मनंट कार्ड आहे, पर्मनंट सर्टिफिकेट आहे, त्यांनाच मिळणार आहे. पण ह्यामध्ये एक महत्त्वाची बातमी अशी आहे, की आता टेम्पररी लोकांना पण पेन्शन मिळणार आहे. हां, काही फॅसिलिटीज आहेत त्या टेम्पररी लोकांना मिळणार नाही. पूर्ण फॅसिलिटीज ज्या आहेत त्या परमनंटला मिळतील. परंतु टेम्पररी लोकांना एकही फॅसिलिटी मिळणार नाही असं नाही आहे. समोरच्या दिवसामध्ये तुम्हाला कळेल. टेम्पररी लोकांना संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मिळत राहील नेहमी. पण त्याबाबत अट आहे, की त्यांचं मेडिकल चेकअप नेहमी होत राहील आणि ज्या लोकांना खरंच गरज आहे आणि ज्या लोकांचे जो रोग आहे तो जाणारच नाही, अशा लोकांना पर्मनंट कार्ड पण देण्यात येणार आहे. सरकारकडून सूचना मिळालेली आहे मित्रांनो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, की पहिल्यांदाच मी हा व्हिडिओ तुम्हाला देत आहे. विशेष करून सरकारचं म्हणणं असं आहे, की जे टेम्पररी असूनही खरंच त्यांना जर लाभाची गरज आहे, तर त्यासाठी सरकार काय करणार आहे, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये चेकअपची सुविधा करणार आहे. ज्यावेळेस तुम्ही रिन्यू करायला जाल, तर अशा वेळेस चांगल्या प्रकारे चेकअप होणार आहे, की तुमचं दिव्यांगत्व किती टक्के आहे, काय आहे आणि खरोखर ह्या लाभार्थ्याला पर्मनंट करण्याची गरज आहे का? की टेम्पररी राहून हा व्यक्ती बरा होऊ शकतो. तर अशा लाभार्थ्यांचे पेन्शन काही काळात बंद होण्याची शक्यता आहे, जर ते चांगले होत असतील तर. परंतु त्यांचे बरे होण्याच्या काही जर असं वाटलं, की हा व्यक्ती बरंच नाही होणार, तर अशा व्यक्तीला पर्मनंट कार्ड पण देण्यात येईल आणि त्याची पेन्शन कधीही बंद होणार नाही मित्रांनो, ही आनंदाची बातमी आहे. विशेष करून टेम्पररी लोकांसाठी ही आनंदाची बातमी आहे मित्रांनो, की तुमचं पेन्शन बंद होणार नाही. तुमचं टक्केवारी पाहिली जाईल तुमच्या दिव्यांगत्वेची आणि जेव्हा सरकारला कळलं, की हा व्यक्ती इतक्या टक्केवारीमध्ये इतका दिव्यांग आहे, याला हा त्रास आहे आणि हा बरा होणारा त्रास नाही आहे आणि नेहमी हॉस्पिटलचे चक्कर त्या व्यक्तीला मारावं लागते. तर अशा व्यक्तीला नेहमी पेन्शन सुरू होईल, नेहमीसाठी आणि शक्यतोवर त्या व्यक्तीला मग काही कालांतराने पर्मनंट कार्ड पण देण्यात येईल. अशा प्रकारची बातमी आहे. म्हणूनच तुम्हाला माहीत आहे, की आधी 7 लोकांनाच पूर्ण सुविधा मिळत होत्या. परंतु 21 लोकांना का बरं ॲड केलं बाकी? म्हणजे पूर्ण मिळून 21 लोकं का बरं केले? त्यामध्ये तर असे पण काही लोकं आहेत ज्यांच्याकडे पर्मनंट कार्ड आहेच नाही. म्हणजे त्यापैकी सिकल सेल आहे. त्यांना तर कधीच पर्मनंट कार्ड कोणालाच सरकारने दिलं नाही आजपर्यंत. म्हणजे जो व्यक्ती सिकल सेलवाला आहे, पण दिव्यांग आहे, पूर्ण हातपाय पूर्ण निकामी आहे, तर अशा व्यक्तीला दिला आहे. पण काही लोकांना दिलं नाहीये. परंतु त्या लोकांना नेहमी हॉस्पिटलाइज करावं लागते. नेहमी ब्लड चढवावा लागतो. तर अशा व्यक्तींना काही दिवसांनी सरकार पर्मनंट कार्ड देणार आहे. आणि जर वेळ पण लागला, की पर्मनंट कार्ड नाही मिळालं त्याला, पण त्याचे पेन्शन कधी बंद होणार नाही. हे लक्षात घ्या. मग तुमचं मेडिकल चेकअप होणार आहे. तुम्ही जेव्हा भरती होता हॉस्पिटलमध्ये, जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे दाखवता, मी तुम्हाला सांगू इच्छितो सरकारीचे कागदपत्र तुम्ही सांभाळून ठेवा मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही रिन्यूअलला जाल, त्यावेळेस तिथं प्रेझेंट करायचे, दाखवायचे, पहा की इतक्या वेळा मला भरती व्हावं लागलं, इतक्या वेळा माझं ट्रीटमेंट झालेलं आहे सरकारी दवाखान्यामध्ये. म्हणजे आपले कागदपत्र गहाळ करू नका. नेहमी जपून ठेवा. कारण जेव्हा पण शासन तुम्हाला विचारते, टेम्पररी वाल्यांसाठी सांगत आहे मी, तर ते कागदपत्र सरकारला लगेच दाखवा. पहा यू-डी-आय-डी जो कार्ड आहे त्याच्यावर तुम्ही डेट चेक करत राहा. मी तुम्हाला नेहमी सांगतो एक्सपायरी डेट काय आहे, एक्सपायरी डेट चेक करून पहा आणि ज्यावेळेस रिन्यूअलची वेळ येते, बिलकुल त्याच्या 1 महिन्याच्या अगोदरच तुम्ही रिन्यूअल करायला जा. तुम्हाला सांगू इच्छितो आणि रिन्यूअल करून घ्या आणि डॉक्टरला पूर्ण कागदपत्र दाखवा, जेणेकरून ते पाहतील तुम्हाला आणि कमीत कमी 40% पर्यंत जर तुम्हाला दिव्यांगत्व त्यांनी घोषित केलं, झालं मग तुमचं पेन्शन कधीही बंद होणार नाही आणि तुम्हाला पर्मनंट कार्ड मिळण्याची पण शक्यता आहे मित्रांनो. घाबरण्याची काही गरज नाही आहे. टेम्पररी लोकांची पेन्शन बंद होणार नाही आहे. पण अशा लोकांची बंद होण्याची शक्यता आहे मित्रांनो, की
सरकारला वाटेल म्हणजे डॉक्टरला वाटेल, की हा व्यक्ती काही दिवसानं बरा होऊ शकतो. म्हणजे त्या व्यक्तीचा समजा ॲक्सिडेंट झाला, काही काळासाठी तो निकामी आहे म्हणून त्याला कार्ड देण्यात आलं. पण काही काळाने जर तो पूर्ण चांगला झाला, जर पूर्ण चांगलं झालं तर सरकार त्याचं दिव्यांग कार्ड रद्द करू शकते. बस हीच महत्त्वाची बातमी आहे. म्हणूनच सरकारनं 21 लोकांना तिथं ॲड केलं आहे ह्याच कारणाने. कारण त्यांच्याकडे टेम्पररी असून सुद्धा ते लोकं खरोखर एबल आहेत. खरोखर ते लोकं दिव्यांगत्वाचं सर्टिफिकेट मिळवण्यास म्हणजे हक्क आहे त्यांच्याकडे. म्हणून मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, की खरोखर तुम्ही दिव्यांग आहात किंवा असा रोग आहे, जो कधीच बरा होऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला नेहमी हॉस्पिटलाइज व्हावं लागते, औषध नेहमी खावी लागते. तर अशा व्यक्तीला म्हणजे ज्यांची नावे लिस्टमध्ये आहेत, ज्यांच्या रोगांची नावे लिस्टमध्ये आहेत, ते ज्या जी-आरमध्ये वाचा मी जो जी-आर दिलेला आहे. त्यांचे बद्दल सरकार असं म्हणते, की त्यांचं पण पेन्शन कधीही बंद होणार नाही आणि जे खरोखर त्याच्यापैकी असे लोकं आहेत ज्यांचा रोग कधी अ, चांगला होण्याचा काही चान्सच नाही आहे. तर अशा लोकांना पर्मनंटमध्ये पण शामील करणार आहेत. पहा समोर सरकार काय-काय करते. सरकारकडून मला डायरेक्शन गुप्त हे बातमी मला मिळालेली आहे मित्रांनो. तर सरकार पडताळणी करेल समोरच्या दिवसामध्ये डॉक्टरांना सांगण्यात येईल, की चांगल्या प्रकारे चेक करा, कागदपत्र चेक करा आणि त्यानंतरच मग त्या व्यक्तीचं टेम्पररी कार्ड द्यायचं समोर रिन्यूअलमध्ये किंवा पर्मनंट द्यायचं तर सरकार ठरवेल आणि तुम्हाला लाभ मिळेल की नाही मिळेल ह्या बाबतीतही मेडिकल चेकअपमध्ये माहीत होऊन जाईल मित्रांनो. म्हणजे सरकारने जे हा जी-आर काढलेला आहे, पहा 7 वरून 21 वर आणला आकडा म्हणजे इतक्या प्रकारच्या लोकांना सामोर आता पेन्शन मिळणार आहे आणि प्रत्येक लाभ मिळणार आहे. पण त्यांच्याकडे टेम्पररी कार्ड आहे. तर सरकार काही मूर्ख नाही आहे मित्रांनो. त्यांच्यापैकी टेम्पररी वाल्यांपैकी लोकांना चेक करणार आहे चांगल्या प्रकारे. त्यांचे डॉक्युमेंट चेक करणार आहे. त्यांच्या शरीराची तपासणी होणार आहे आणि तपासणी झाल्यानंतर त्या टेम्पररी लोकांबद्दल ठरवण्यात येणार आहे, की हा व्यक्ती खरोखर पात्र आहे. अशा व्यक्तीला एकतर पर्मनंट कार्ड देतील, नाहीतर मग त्यांची व्हॅलिडिटी वाढवून 1 वर्षावरून 3 वर्ष, 3 वर्षावरून 5 वर्ष करतील आणि हळू-हळू मग त्याला पर्मनंट कार्ड देण्यात येईल. पण त्यांची पेन्शन कधीही बंद होणार नाही. हां, असं आहे की सगळ्याच फॅसिलिटी जे पर्मनंट दिव्यांगांना मिळतात त्या नाही मिळणार. पण काही-काही फॅसिलिटी नक्की मिळतील. घाबरण्याचं काही कारण नाही आहे मित्रांनो. कारण इतका मोठा जी-आर जो दिला आहे, विचार करून दिला आहे सरकारने. म्हणजे हळू समजा हा एक ट्रेलर आहे. म्हणतात असे म्हण आहे की पिक्चर भी बाकी आहे. हा एक ट्रेलर आहे मित्रांनो. म्हणजे समोर खूप काही होणार आहे. चेकअप करणार आहेत आणि मग होऊ शकते समोरच्या दिवसामध्ये टेम्पररी लोकांसाठी पण एक ऑफिस उघडण्यात येईल. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा डिपार्टमेंट उघडण्यात येईल, की जे लोकं टेम्पररी आहेत त्यांचे नेहमी चेकअप करत राहणं, त्यांचे कागदपत्र चेकअप करत राहणं आणि सगळं काही करणं. आणि पेन्शनबद्दल बोलू मित्रांनो आपण. तुमची मार्च आणि एप्रिलची पेन्शन ही आठवड्याभरामध्ये नोटिफिकेशन येईल आणि लवकरात लवकर जमा होणार आहे. जर नवीन असाल तर सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, शेअर करा